हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. तर इथे मी खूप वेळ आधीच उठले, मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले, सगळंच झालं आहे. इथे आता मला यांचे टिफिन वगैरे बनवायचं. त्याआधी म्हटलं आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो. तर इथे तेच रेडी करत होते आणि इकडे हे रुजूल होतं, तर तो ना इकडेच त्याचे सगळे लक्ष होते. ना माहीत नाही माझ्या मूडला काय झालं होतं आज. उठल्यापासून जरा मूड व्यवस्थित नव्हता वाटते. तर असो कधी कधी होते. मला वाटते माझी ना झोप नव्हती झाली, त्याच्यामुळे माझं तोंड असं दिसतं. तर असो, ते तर चालतच राहते आता, कारण छोटं बाळ म्हटलं की ते सगळं ॲडजस्टमेंट असतेच. पण होते कधी कधी एखाद्या वेळेस चिडचिड. मग त्याच्यानंतर हे सगळं झालं. मग विचार केला की आता पटकन मी ना टिफिनची तयारी करते. तर आज टिफिनमध्ये मी बनवणार आहे मेथीचे पराठे. खूप दिवस म्हणजे वर्ष दीड वर्ष झालं असेल की आम्ही मेथीचे पराठे असे कुठलेच पराठे बनवले नाही. मागच्या वर्षी कसं प्रेग्नन्सी होती तेव्हाही मी एवढं काही करत नव्हते. फक्त आपलं 2 टाईमचं बनवलं आणि खाल्लं, कारण मला असं काही खाण्याची क्रेविंग हे ते काय नव्हतं. माझी प्रेग्नन्सी एकदम स्मूथ, म्हणजे मला असं खाण्याबद्दल काहीच टेन्शन नव्हतं. आणि त्यासोबत इथे कणिक भिजवून घेतली होती. तर त्याच्यामध्ये ना मी कणिक भिजवताना शूट करायला लावलं, पण ना ते चालूच नाही केलं कॅमेरा. तर तुम्हाला मी सांगून देते काय काय टाकलं आहे. तर मी तुम्हाला माहीत आहे डीमार्टला गेले होते, तर तिथून ना मस्त कसुरी मेथी आणलं होतं. कधी कधी जर आपल्याकडे जी ओरिजिनल मेथी असते ती नसली, तर आपण हे असं मस्त याचा यूज करून बनवू शकतो. छानच वाटतात, त्याच्यात काय फरक नाही वाटत. तर कणिक घेतली होती 1 वाटी, त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकलं होतं. बेसननी पराठे थोडे सॉफ्ट होतात. आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये मी जिरा, थोडंसं हिंग, तीळ आणि ओवा टाकून दिला. त्याचसोबत हळद, तिखट आणि मीठ आणि थोडंसं तेल टाकून कस्तुरी मेथी टाकली आणि कोथिंबीर टाकलं आणि मग असं त्याचा एक सॉफ्ट असा डो बनवून घेतला. तर त्याला रेस्टवर ठेवलं होतं 10 मिनिट. मग त्याच्यानंतर इथे मी आता त्याला छान कणकेला हे चुरून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याचे गोळे बनवून आता पटापट इथे पराठे करायला घेतलं. आणि पराठ्यांचं काय नाही, मला जसं मनात येतं तसे पराठे करते मी. कधी त्रिकोण, चौकोन, गोल, कधी तेल लावते, कधी नाही लावत. आता जो पहिला पराठा मी केला तुम्ही बघितलं असेल, मी असंच साधी पोळीसारखं लाटलं आणि आता त्याला मी दोन्ही साईडने तेल लावून शेकणार आहे. तर तसा पण पराठा छानच वाटते. आणि हा जो लाटत आहे त्याला मी थोडंसं लाटून घेतलं होतं आणि मग तेल लावून त्याला आता असं त्रिकोण हे करून त्याला लाटून घेतलं आहे. कधी कधी मग जे असा गोळा असते त्याच्यातच थोडासा तेल असं लावून घेते आणि मग डायरेक्टच पराठा करून घेते. तर असे कोणत्याही पद्धतीने केलं तर काय फरक पडत नाही पराठ्यामध्ये. पण मला वाटतं खूप लोकांना असं वाटत असेल की असं जेव्हा तेल लावून चार त्याचे असे त्याला असं पलटवून जेव्हा आपण लाटतो तेव्हाच ते पराठा वाटते. पण मी असं कशाही प्रकारे करतात तर मला पराठ्यामध्ये काय अशी वेगळी हे वाटत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. तर इथे मस्त दोन्ही साईडने तेल लावून बघू शकता क्रिस्पी होईपर्यंत पराठे मस्तपैकी त्याला शेकून घेतलेलं आहे. आणि इथे आता पटापट मी सगळे पराठे करून घेते, कारण ती काय घडी पटापट फिरते सकाळच्या टाईमला. काम असतात भरपूर आणि वेळ असते कमी. तरी हे थोडंसं ॲडजस्टमेंट असते त्यांचं थोडंफार म्हणून बरं आहे, नाहीतर आफतच आहे. पण यांना लेटच होते, म्हणजे बऱ्याचदा लेटच होते. पण असो, आता थोडंसं आम्ही आपलं रुटीन जे ते ट्रॅकवर आणण्याच्या विचारात आहे. बघू आता कसं पॉसिबल होते. तर इथे पराठे सुरूच होते. जास्ती काही केले नाही. मी लंचमध्ये तेच खाणार आहे आणि त्यांना टिफिनला तेच देणार आहे. कारण रात्री मी चटणी केली होती ना, ती उरली होती. तर मग त्या चटणीचा यूज म्हणून म्हटलं करून घेते. आणि हा इथे लाड करवायसाठी आला होता. त्याला असं असते खूप वेळपर्यंत दिसली नाही ना, तर मग त्याला असं होते की पकडलं पाहिजे आता. पण मग मी नंतर त्याला घेतलं, कारण हे आता गेले होते फ्रेश व्हायला आणि रेडी व्हायला. तर इथे मी याचं बनवत होते जे खायचं. तर आमची दोघांची त्यासोबत मस्ती पण चालू होती. आणि याला तर किचन आवडतेच, तुम्हाला माहीतच आहे. त्यासोबत माझी केस बघू शकता किती पातळ झाले आहे. केसासाठी काय उपाय असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. काय म्हणजे सांगूच शकत नाही मी. केस बघा
वरती तरी थोडे व्यवस्थित आहे, पण खाली बघा असं वाटते की काहीतरी विचित्रच दिसते ते खाली. तर चला बोलता बोलताच इथे फूड पण रेडी झालं आणि याला आता चारून वगैरे देते. त्यानंतर ना मग मी काही शूट नाही केलं. हे आता संध्याकाळ झाली आहे. तर आज रात्री पालकचं वरण करायचा विचार होता, कारण भाज्या तर होत्याच नाही. तर मग घरी छान पालक आली होती, तर म्हटलं जे पालक डाळ करतो आपण त्याला एवढी पालक पुरेशी होते, कारण दोघांना लागतेच किती. तर इथे मस्त फ्रेश अशी पालक तोडून घेतली आणि मग मस्तपैकी वरण आणि भात केला रात्री. तेव्हा मग मी काही शूट वगैरे नाही केलं आणि हे आता नेक्स्ट मॉर्निंगला तुम्हाला भेटत आहे मी. फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? तर इथे आहे रोजुल आणि इथे आहे मी. तर आज आहे नवरात्र, तर तुम्हा सगळ्यांना हॅप्पी नवरात्री. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. दुर्गा माता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. आणि त्यासोबत आज आहे उपवास. तर मी आधी जेव्हा लग्न व्हायचं होतं तेव्हा 9 दिवसाची उपवास करायची, एक टाईम करायची ते पण. मग आता मध्ये मध्ये काही दिवसांनी मग ना थोडं ॲसिडिटीसारखं वगैरे व्हायचं, त्याच्यामुळे मग मी पहिला आणि अष्टमीचं असं करत होते. मग मागच्या वर्षी तर प्रेग्नन्सी होती तेव्हा पण मी तसंच केलं. पण यावर्षी मी विचार करत आहे तसा उपवास केला ना तर ते उपवास केल्यासारखं वाटतच नाही, कारण मला तशी सवय नव्हती. आणि त्याच्या आदल्या वर्षी तर दोन्ही टाईम केले होते 9 दिवस. तर असं सगळं आहे. तर यावर्षी विचार करते आहे, यांनी पण ठेवला उपवास, तर एक टाईमचा करू आम्ही 9 दिवस. आणि यावर्षी नवमीच्या दिवशीच दसरा आहे असं वाटतं मला. तर कोणती तरी तिथे डबल वगैरे आलेली असेल, माहिती नाही. आणि त्यासोबत मग अष्टमीचा जो असते तो पूर्ण करीन आणि मग नवमीला सोडून देईन. असं सगळं आहे. पूजा वगैरे सगळीच झाली आणि आज जेवण खावांचं तर काही टेन्शनच नव्हतं. कामं आवरले आणि रोजूसोबत मस्त टाईम स्पेंड होत आहे. आणि ह्याला आज माहिती नाही काय झालं, यालाच खाली राहायचंच नाही आहे, नुसतं गोदी 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 चालू आहे. बदमाशी करायची, नुसती मस्ती नुसती मस्ती रे. तर असं सगळं आहे. तर चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. तर इथे ना मी दिसत आहे बघा. तर इथे ना हे काय म्हणतात त्याला, बेड जे मॅट्रेस प्रोटेक्टर असतं ते वॉश केलं आज. आणि बाहेरचं वातावरण बघा, हे टाकलं आहे ते वाढवतो, काही दिसत नाही. इकडून दाखवतो थोडंसं. थोडी बादल थोडी ऊन असं आहे. ऊन नाहीच्या बरोबरच आहे, बादलच आहे. आणि हे मी रात्रीच धुतलेलं होतं, तर सकाळी वाढवलेलं आहे. त्याचसोबत इथे मस्तपैकी पूजा करून घेतली आहे मी. काहीतरी वेगळं करायचा प्लॅन होता, पण सगळा प्लॅन फ्लॉप झाला आहे, कारण यांना वेळेवरच काम आलं नाही, तर आज यांची सुट्टी असती. तर हे गेलेत कामानिमित्त. असो, जे पण होते ते चांगल्यासाठी होते असं समजायचं आणि पुढे जायचं. तर इथे आता झाली आहे पूजा वगैरे छानपैकी. हा व्लॉग ना 2 दिवसाचा आहे, कारण थोडं थोडं शूट केलं होतं त्यामुळे. तर हे नवरात्रीचा पहिला उपवास होता त्या दिवशी. मग हे यायचेच होते बाहेरून, त्याच्यामुळे मग मी हा राईस बनवला होता आलू टाकून, त्याच्यानेच मी उपवास सोडला. आणि मग इथे त्याचसोबत या व्लॉगला एंड करते. तर हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला भेटू नंतर, बाय.